गेल्या काही दिवसापासून मुंबईचे तापमान हे 40च्या घरात आहे। आजचं सुद्धा तापमान बघितलं गेलं तर 34 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। अशाच तापमानामध्ये मुंबईकरांची या उन्हापासून लाई होते आणि अशाच दरम्यान ह्या संपूर्ण जे भायखळ्यातील उद्यान आहे राणीची बाग, या उद्यानामध्ये महानगरपालिकेमार्फत वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात। दरवर्षी खरं तर उपक्रम असतात आणि अशाच वर्षी यावर्षी सुद्धा चिकन असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्य आहेत, शीतपेय आहेत, ती प्राण्यांना पक्ष्यांना दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय या बिबट्याचं समोर आपण बघतोय हे बिबट्या आणि याच संपूर्ण परिसरात याच्या उद्यानामध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळे चिकन जे आहेत ते ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर वेगवेगळे जे प्राणी असू दे म्हणजे अस्वल असू दे किंवा इतर प्राणी जे आहेत त्यांना आवडणारी म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जे चिकन आहे ते आपण हे दृश्य बघतोय समोर आपण बघतोय बिबट्या हे चिकन खाण्यासाठी वरती चढलेले आहेत। अशाच पद्धतीने संपूर्ण परिसरात जे प्राणी आहेत ते सध्या वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचा आस्वाद घेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अस्वल असू दे, वाघ असू दे, त्यांना आवडणारी जी शीतपेय आहेत ती ठेवली जात आहेत। आईस केक असू देत किंवा उसाचा रस असू दे, असे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते त्यांना आवडी करता ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण बघतो बिबट्या आहे, तो बिबट्यावरती चढलेला आहे। त्याच्या कडेला जर पाहायला गेलं तर चिकन आहे, ते चिकनचा तो स्वाद थोड्याच वेळात चकेल। आपण बघतोय समोर बिबट्या आहे आणि बिबट्या आता तो चिकन खात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत अशाच पद्धतीने उन्हापासून यांची सुद्धा कुठेतरी दिलासा मिळावा, उन्हापासून वेगवेगळे प्रकारचे जे उन्हापासून लाई होत असताना एकंदरीत अशा पद्धतीचे शीतपेय मुंबई महानगरपालिकेकडून देऊन कुठेतरी या प्राण्यांचं सुद्धा संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरे सह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।